नमस्कार मित्रांनो, सुपर 50 या आगळ्या वेगळ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्या दिवसाचाच पार्ट 2 बघायला मिळणार आहे। सकाळच्या सत्रात छान असे दैनंदिन अध्ययन केल्यानंतर ज्यावेळेस मुलं कंटाळतात त्यावेळेस त्याच भागावर एक 5-10 मार्काची टेस्ट मी नेहमीच घेत असतो। आज देखील तुम्हाला त्या दिवसाच्या शिकवलेल्या भागावर टेस्ट जी मी घेतलेली आहे ती बघायला मिळणार आहे। टेस्टमधील मुलांची प्रगती पाहायला मिळणार आहे। त्याच्यात 0 मार्क्स मिळवलेली मुलं आणि नंतर त्यांनी कशा प्रकारे पुन्हा चांगले मार्क्स मिळवले ते बघायला मिळणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला अजून एक विशिष्टपूर्ण अशा मुलांशी मी ओळख करून देणार आहे। एक वेगळं पण तुम्हाला बघायला मिळणार आहे की या 2 वर्षात ज्या मुलांनी शाळेत यायला खूप त्रास दिला आणि ती आता कशी गुण्यागोविंदाने मस्त शाळेत येऊन बसलेली आहेत आणि त्यांची प्रगती, त्यांच्याशी वारली भाषेतील माझं कम्युनिकेशन ते सुद्धा पाहायला मिळणार आहे। त्याशिवाय व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सध्या आमच्या पालघर जिल्ह्यामध्ये जो मुसळधार पाऊस सुरू आहे, निसर्गाचं खूप सुंदर असं रूपळं बघायला मिळणार आहे। रूपळं जे निसर्गाने परिधान केलेले मेकओव्हर झालेला आहे निसर्गाचा, तो पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर बाळांनो, आता आपण जी छोटीशी टेस्ट घेतली आहे त्यात संख्याचं विस्तारित रूप 7 पैकी 7 कोणाला मिळाले त्यांनी उभे राहा बरं। 7 पैकी 7 ही आहेत 7 पैकी 7। तुला नाही 7 पैकी 7 7 पैकी 7 किती मिळाले? 3 3 6 2 8 8 त्यांच्या 12 14 16 17 20 22 23 25 27 मुलांना मिळालेत। छान बाळांनो, तुमच्यासाठी सगळ्यांसाठी 3 क्लॅप्स गो। सिट आउट। आणि 7 पैकी 0 कोणाला मिळालेत? 0 प्रियाताई, तुला किती मिळले? 4 मिळाले। सॉरी हां, तू पूर्वी तू बस ना खाली। हां, तर बाळांनो 7 पैकी यांना 0 मिळालेत, पण हरकत नाही। 0 जरी मिळालेत तरी यांना पैकीच्या पैकीच मिळालेले आहेत, कारण त्यांनी चिटिंग केली नाही, कोणाचं अजिबात बघितलं नाही। नाही तर मला होतं नाही आहे तर मी जरा याचं नांगून घेई त्याचं नांगून घेई, असं नाही केलं त्यांनी। 0 तर 0, चुकला तर चुकला पण मी शिकेल असं बाळांनो त्यांनी अगदी जिद्दीने ती परीक्षा दिली आणि 0 मार्क्स मिळालेत, पण ते स्वतःचे मार्क्स आहेत। म्हणून बाळांनो यांच्या प्रामाणिकपणासाठी, इमानदारीसाठी या सगळ्यांचं खूप खूप कौतुक आणि 3 क्लॅप्स गो करायचे। 3 क्लॅप्स गो। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे चुकले आणि लगेच शिकले सुद्धा, आणि मग नंतर त्यांनी बरोबर त्यांच्या मनाने बसा खाली बरोबर सोडवलेत। पुन्हा त्यांनी नवीन ती टेस्ट दिली आणि नवीन टेस्ट देऊन किती मिळालेत र? 7 पैकी 7 मिळालेत नवीन। अजून पुन्हा उभे राहा बरं। परत घेतल्यावर यांना परत जे चुकले 0 मिळाले आणि त्यांनी परत चेक केलं आणि परत त्यांना छान असे 7 पैकी 7 मिळाले। तसे कोण कोण आहेत? हां, आमचा अभिजित अजून सोडवतोय। तर या 3घही मुलांनी परत पुन्हा 7 पैकी 7 मिळवलेले आहेत। आयुष, तू पण मिळवले ना? तुला परत किती? तू सोडवतोय अजून? सोडवले नाही? सोडव बाळा ते, आळस नको गुरु। पुन्हा मला दाखव। तर हा एक मिसिंग झालं होतं, माझं लक्षातच नाही आला। तर यांना परत 7 पैकी 7 मिळाले, त्यांच्यासाठी 3 क्लॅप्स गो। बस बाळा खाली बस। हा आहे आमचा छोटा अभिजित। याला तुम्ही ओळखत असताना मागच्या वर्षी याने मला खूपच त्रास दिलेला आहे। अक्षरशः याला खांद्यावर टाकून घेऊन आलेलो मी,
आणि याने मला मारलेलं पण आहे, मला कुटलेलं आहे याने, या डॉनने. हो. आणि आता आमचा अभिजित दादा दररोज शाळेत येतो आणि छान त्याच्यामध्ये प्रोग्रेस पण होती. त्याच्यानंतर ही आमच्या रियाताई पण आता छान अभ्यास करत आहेत. तुमची वही दाखवा रियाताई. रियाताई आमच्या इथं आता थोडं त्यांची गती स्लो जरी असली तरी रियाताईला हे 0 मिळालेत. पण रियाबाईला जेव्हा समजवलं आणि मग तिने स्वतःच मनाने हे सगळे बरोबर सोडवलेत, 7 पैकी 7. छान. आता मस्त छान गोळूचं स्माईल आहे आमच्या रियाच्या चेहऱ्यावर. तर मला असाच अभ्यास कर. हो. नंतर आमचा हा मोहित दादा, दाखव रे पहिला काय सोडवलं. मोहित दादाने प्रश्न न समजल्यामुळे किंवा लक्ष दिलं नव्हतं ना लक्ष शिकवायच्या वेळेस. लक्ष नाही दिलं तर मग त्याला प्रश्नच नाही समजला आणि मग त्याने विस्तारित रूप अशा प्रकारे केलं होतं. पण नंतर मात्र त्याला समजवलं या पद्धतीने आणि मग त्याला 7 पैकी 7 पुन्हा मिळाले. छान. आता आमचा मोहित दादा 7 पैकी 7 मिळवेल. हो ना, नक्कीच मिळवेल. नंतर मग अजून 0 कोणाला मिळाले होते रे. यो अभिजित दादाचा दादूचा मोठा दादा यो अभिषेक, याने पण खूप त्रास दिलेला आहे 1ली 2रीला शाळेत यायला. मागच्या वर्षी पण राहायचा ना रे, जरा राहायचा, पण आता मात्र दररोज शाळेत येतो. याला पण प्रश्न आधी समजलेला नव्हता, 0 मार्क्स मिळाली होती आणि मग दादूसने मस्त बेस्ट 7 पैकी 7 मिळवले आणि आता छान गोळसा असतोय मस्त. आणि ही आमचे विद्यार्थी आता टेस्ट देऊन थोडे थकले, सकाळ सत्रामध्ये खूप अभ्यास केला छान आणि आता छान असे चित्र काढत आहेत. हे आमची अस्मिताताई मस्त सुंदरसं तिने ड्रॉइंग केलेलं बघू शकतात. खूपच छान. आणि अपर्णाताई छान असं गुलाबाची कडी काढते. रसिकाताईने काय काढलं रसिकाताईने पण छान काढलेले चित्र. या बाय राधाताईने काय काढलं, गुलाब काढत आहे पिवळ्या रंगाच्या बेसूच. आणि आमची प्रियाताई काल आवाया जातील आणि आज मात्र मस्तपैकी छान असं गणितात मार्क्स मिळवले आणि आता छान असं चित्रसुद्धा काढते. अरे बाई तू तर अथच गेलेली आवाया, किंवा डोंगराशी येतच ना, किंवा असा रस्ता होता झाडात ना, अथच गेलेला ना. अगं बाई मासला पण काढलं नदीच्या पाण्यामध्ये, पक्की मासली का. अरे यो मासलं धरा या पाहिजे, पक्का मासली घेऊन जाऊ मग सांचीला मासल्याचंच कालवण करू. हो की नाही, यायचं ना कालवण खाया. नंतर ही आमची रतिकाताई, का बाईने पण फार त्रास दिलेल मला, पक्का त्रास दिलेला, शाळेतच नाही यायची. आता बेस हुशार होता, किती सुंदर चित्र काढलं बरं आमच्या रतिकाताईने, खूपच सुंदर मनमोहक. नंतर हा आमचा समीर दादाला ओळखत असणार तुम्ही, आहे मुस्कान बॉय. यो वीटभट्टीवर जातील आणि दादूस त्याच्या आईबाबाला सोडून माझ्या संगती येईल. बेस एकदम जराक पण नाही रडला. यो खरंच ब्रेव पोरगा आहे, शूर पोरगा आहे एकदम. दादू आता काय काढत आहे, इंद्रधनुष्य काढत आहे. अजून दादूचं चित्र पूर्ण मंगा काढून दाखवल बेस. आणि ही बाकीची मंडळी चित्र काढण्यात मस्तपैकी व्यस्त आहेत. इथं संध्याकाळचा देखावा चित्र काढण्याचं चालू आहे. आमचा सागर दादा त्याला जरा इथेल, पण आता बेस ना दादू, जरा बिरा नाही ना आता. जेवून घे. हो, छान असं चित्र काढतो आमचा सागर दादा. पण तुला किती मिळाले 7 पैकी 7 मिळाले. बेस. नंतर हा कल्पेश दादा किंवा आमचा अविनाश दादा मस्त घड्याळाचे चित्र काढत किंवा घड्याळ तर आपलीच घड्याळ काढता दादू. आणि काय 1:30 वाजला असं दाखवी काय आता, सर 1:30 वाजला जेव्हा सोडं नाही का, येऊन ना चित्र माझं ना कसं असं त्या लब्बाड. बरं यो आमच्या गणूदादानं ते चित्र काढला पण, आणि याच्या घड्याळीत कवळाक वाजत कवळाक बरं वाजत आहे दादू.
सांग गणेश, तूच सांग किती वाजले तर तुझ्या घड्याळीत? 6 वाजले दादूच्या घड्याळीत. हो र, 6 वाजले बरोबर. दादू सांगत आता 6 वाजले सर, सांची झाली, आम्हाला घरा सोड. का र घरा सोडायचं आहे? 6 वाजले ना घड्याळीत. आमचा दादू शुद्ध लेखनासाठी तयारी करतोय. समीर छान असं अक्षर काढतोय, चित्र नाही काढत आहे, अक्षर काढतोय. आणि हे दादू तुमच्या चित्रमित्र तुम्हाला काय नाही का ड्युटी? हा सागर दादा याने पक्का त्रास दिला आहे मला, फार त्रास दिलेला. पक्का पळून द्यायचा घरा. 2 वर्ष पावसात पकडून आणलेलं आहे. आता छान अभ्यास करतो. दाखव बरं तुझी वही शुद्ध लेखनची. नयन तुझी दाखव. काळा पटपट. आमचा नयन, याचं हस्ताक्षर खूप छान आहे. तो आता अजून सुंदर करेल. पण छान तर आहे, पण अजून माझ्या अक्षरा एवढं छान नाही. माझ्या अक्षरासारखा का दादू? अरे माझ्याहून सुंदर येईल तुझं अजून. तू तर अजून तर 4थीलाच, 5वीला. तर बघा आमच्या दादूसने मस्त आता हस्ताक्षर लिहायला सुरुवात केलेली आहे. आता हे 16 तारखेचा अभ्यास आहे. 17 म्हणजे कालचा अभ्यास चेक करायचा आहे. 4 वाजता आम्ही चेक करणार आहोत. आणि हा त्रास देणारा हा सागर, याचं अक्षर बघा बरं. आता याला पण घरी राहायची भारी हौस होती, घरीच राहायचा. पण आता एकही दिवस सागरदादा शाळा बुडवत नाही. आणि आता त्याच्या अभ्यासाची प्रगती खूपच छान आहे. बघा हा कालचा त्याने शुद्ध लेखन केलेलं आहे. आणि हे परवाचं चेक केलेलं आहे, कालचं 17 तारखेचं. आणि ते अजून आम्ही 4 वाजता चेक करणार आहोत. हे जोडाक्षरयुक्त शब्द. हे दोघंही पोरं खूप मोठी होतील, खूप हुशार आहेत. छान वाचन, लेखन, गणन सगळं चांगलं आहे. 2 नाही, आज 20 पोरं आमची बेस्ट होतील. होणार की नाही र? आता हो आवाज खोल गेलेला आहे, कारण आता 1:17 झालेली आहेत. आणि आमचा पियुष दादा, दादूचं 3 वर्षाचा होता ना, तरीपासून येत हा पक्का हुशार आणि पक्का लबाळ पण हा जरा आलं ना. आणि हे बघू शकतात आता छान असं रिमझिम पाऊस सुरू आहे. इथे टेस्टमध्ये 7 पैकी 0 मार्क्स मिळवलेले हे जे विद्यार्थी आहेत ते कुठं अडकलेत, कोणतं चुकलं हे बघून त्यांना परत त्या भागावर मार्गदर्शन करतो आहे. आणि त्याचा खूप चांगला रिझल्ट तुम्ही बघितलाच असेल. ही तीच मुलं आहेत की त्यांना 0 होते आणि नंतर मग त्यांनी छान असे 7 पैकी 7 मिळवलेत. तर मित्रांनो, वर्गात 3री, 4थी, 5वी असे 3ही वर्ग एकत्र एकाच क्लासरूममध्ये असल्यामुळे जी टेस्ट आहे, जे लहान वर्गातले मुलं आहेत 3रीतली, ते पण साहजिकच पार्टिसिपेट होतात अगदी स्वेच्छेने. आणि त्यांना थोडंसं तो टॉपिक जरी जळत जात असेल तरी ते प्रयत्न करतात. आता ही 3रीची रियाताई आहे, हिने छान असे प्रयत्न केलेले आहे. पण नंतर जेव्हा तिला समजवलं त्याच्यानंतर तिने छान मार्क्स पण मिळवले. प्रत्येक वर्गाला त्यांच्या इयत्तेनुसार जे दैनंदिन अध्ययन अध्यापन आहे ते तर होतच असतं. पण गणित हा असा विषय आहे की त्याच्या ज्या कन्सेप्ट आहेत, त्याच्यातले जे काही पाठ्यघटक आहेत, ते पाठ्यघटक जनरली काठिण्य पातळीनुसार वाढत जातात. ते एकच असतात. जसं बेरीज ही 3 वर्गांना आहे, वजाबाकी काही घटक नसतात. जसं संख्यांचा चढता उतरता क्रम आहे तो 3ही वर्गांना आहे. स्थानिक किंमत, संख्यांचं विस्तारित रूप. तर आता जरी थोडा त्रास होत असला तरी ही मुलं ज्यावेळेस 4थीला 5वीला जातील त्यावेळेस खूप छान असा रिझल्ट त्याचा येणार आहे. मला विशेष आनंद होतो आहे की ही रियाताई, की जिला तुम्ही ओळखतात, जवळून ओळखतात, की जी मागे होती पण ती आता तिला अभ्यासात गोडी निर्माण झालेली. तिचे वडील नेहमी म्हणायचे की सर हिचं लक्षातच राहत नाही, किती शिकवलं तरी, किती मारलं तरी तिला येतच नाही. त्यावेळेस मी रियाच्या बाबांना सांगायचो की राजेश हो, हीच रिया एक दिवस
खूप छान मार्क्स मिळवेल आणि खूप हुशार होईल आणि त्या शब्दांना कुठंतरी अर्थ आता मिळायला लागलेला आहे. रिया छान अशी कॉन्फिडेंटली उत्तरं देण्याचा प्रयत्न करते आणि मस्त ती समरस झालेली, शाळेविषयीची भीती तिची दूर झालेली आहे. आणि हे निसर्ग सौंदर्य सध्या आमच्या इथं पावसाचा ऑरेंज अलर्ट, रेड अलर्ट सुरू आहे. आमच्या शाळेजवळचा डोंगरदादा अगदी नवीन वधूप्रमाणे सुंदर असा भासतोय, सजलेला आहे. शाळेजवळची शेतं पावसाने कुडुंब भरलेली आहेत. ही भातशेती, भाताची लावणी झालेली आहे. सध्या पावसामुळे मुलांमध्ये थोडंसं सर्दी, आजारपण वगैरे वाढलेले आहेत, ताप वगैरे. त्यांचं थोडंसं इन्फेक्शन मलाही झालेलं आहे, पण हरकत नाही, निसर्गच प्रोटेक्ट करणार आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. तुर्तास आपली इथेच रजा घेतो. थँक्यू. गुड नाईट, गुड नाईट, गुड नाईट. टेक केअर.